माणसांनी जन्म कशासाठी घ्यावा हे ज्याच्या त्याच्या कर्मावर अवलंबून राहतं. परंतु माणसं ज्यासाठी जन्म घेतात तो जन्म सार्थकी लागावा. आपण केलेलं कर्म हे सत्कर्म असावं, त्यातून आपल्याला पुण्य प्राप्त व्हावं आणि इतरांचा ह्या संसाराचं देखील भलं व्हावं, हीच प्रत्येकाची खरं तर मनोमन इच्छा किंवा अशीच त्याची कामना असावी. परंतु आपण जन्म कशासाठी घेतो हेच विसरतो आणि मग या जन्माचं सार्थक होत नाही आणि आपण आयुष्यभर दुःखी राहत असतो. परंतु असं दुःखी राहणं हे केवळ आपल्यासाठीच त्रासदायक नसतं, तर इतरांना देखील आपल्यापासून त्रासदायकच होत असतं. म्हणून आपण जन्म का घेतला आहे, या जन्माचा उद्देश काय आहे, उद्दिष्ट काय आहे, याचा आपण सारासार विचार करावयास हवा. या जन्माचा जर आपल्याला उद्देश किंवा उद्दिष्ट लक्षात आलं आणि ते उद्देश किंवा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जर आपण खरंच यथासांग प्रयत्न केले आणि हे प्रयत्न प्रामाणिक, निर्मळ, शुद्ध, स्वच्छ आणि उदात्त अंतःकरणाने जर होत असतील तर यापासून आपल्याला सुख नाही तर आनंद मिळेल. कारण सुख हे कदाचित क्षणासाठी असू शकतं, परंतु आनंद हा दीर्घकाळ टिकणारा असतो. आपल्याला आनंद आयुष्यामध्ये वरचेवर प्रगती दर्शविणारा असतो, आपल्याला जीवनामध्ये पुढे घेऊन जाणारा असतो. संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये याच आनंदाविषयी आपण हा जन्म का घेतला याविषयी भाष्य करतात. ते असं म्हणतात की घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरणसेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःख नाही चाड आम्हा. अनिक सायास न करी न धरी आस, होई न उदास सर्व भावे. मोक्ष आम्हा घरी कामारी, ते दासी होय सांगे ऐसे ते तुका म्हणे. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. संत तुकाराम महाराज म्हणतात की मी जन्म कशासाठी घेणार देवा, तर मी याचसाठी जन्म घेईल की या घेतलेल्या जन्माद्वारे मला तुझी चरण सेवा साधता येईल, तुझी पूजा करता येईल, तुझ्या चरणाला वंदन करता येईल. आणि जेव्हा मी तुझ्या चरणाला वंदन करल, तुझी पूजा करल, तेव्हा मला माझ्या जन्माचं सार्थक झालंय असं मला वाटेल आणि मी खरंच अंतःकरणातून मनोमन तृप्त होईल आणि तुझी कृपा माझ्यावर सतत होत राहील. आपणही आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेस आपल्याला असं वाटतं की संकट आलेले आहेत, आपण दुःखी कष्टी निराश झालेलो आहोत, आपल्याकडे अनेक अडचणी आहेत, काहीतरी आपल्याला अडचणी येऊन आपण दुखावत चाललो आहोत, त्यावेळी जर आपण खरंच सर्व गोष्टी त्या ईश्वरावर, परमेश्वरावर सोडून दिल्या आणि त्याच्या चरणावर जर आपण नतमस्तक झालो, त्याच्या चरणाची जर आपण पूजा केली, चरणाची सेवा केली, तर आपलं मन हे एवढं हलकं होऊन जातं आणि ह्या कोणत्याही त्रासाचं, दुःखापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते. आपल्या पाठीमागचा तो त्रास, संकट, दुःख हे दूर पळून जातं, कारण आपण तो भार आपल्या परमेश्वरावर दिलेला असतो. आपल्या पाठीशी तो आहे, म्हणून एक आपल्याला नवी ऊर्जा मिळते आलेल्या संकटांना तोंड देण्यासाठी, लढण्यासाठी. आणि आपण हताश, निराश न होता परत नव्या उमेदीने सर्व गोष्टी करायला सुरुवात करत असतो. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. मी नेहमी देवा तुझं कीर्तन करत राहील, तुझं नामस्मरण करत राहील, संतांचं पूजन करत राहील मी, आणि याचद्वारे मी महाद्वारामध्ये लोटांगण देखील घालील. ज्या वेळेस मी तुझं हरिनाम कीर्तन संतांचं पूजन करेल, महाद्वारात लोटांगण घालील, त्यावेळी मनोमन तृप्त होईल. आपण देखील जर एखाद्या वेळेस परमेश्वरापुढे लोटांगण घालून सर्व गोष्टी त्याच्या चरणाशी अर्पण केल्या, तर तो आपल्या पाठीमागे धीटपणाने आपल्याला साथ देण्यासाठी उभा असतो. तो आपल्याला नेहमीच मदत करण्यासाठी तत्पर असतो. हरिनामामध्ये, कीर्तनामध्ये, संतांच्या पूजनामध्ये एक अलौकिक शक्ती आणि शांती, समाधानाची भावना असते, जी आपल्याला आयुष्यामध्ये कधीच अडखळू देत नाही किंवा चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही, नेहमी आपल्याला चांगलंच करत राहते. पुढेच असं म्हणतात संत तुकाराम महाराज, आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःख नाही चाडा आम्हाला. आम्ही आता ह्या आनंदाच्या निर्भर जगामध्ये आहोत आणि आम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये, आता आम्ही कोणत्याही विषयामध्ये, ह्या संसाराच्या कोणत्याही लालसेपोटी आता आम्ही अडकून बसलेलो नाहीत परमेश्वरा. आणि आम्हाला सुख दुःख याची कोणत्याच गोष्टीचा तमा किंवा आम्हाला ह्या काळजी नाही आहे, कारण आम्ही हे सर्व गोष्टी तुझ्याकडे अर्पण करून टाकल्या, तुझ्या जीवावर सोडून दिल्यात. आणि त्यामुळं आम्हाला सुख आणि दुःख आता हे स्पर्श करू शकत नाहीत. आम्हाला नेहमी आनंदामध्ये राहणार आम्ही, कारण तुझ्या चरणाची जेव्हा आम्हाला सेवा घडते, तुझ्या नामस्मरणात जेव्हा आमच्या तोंडून निघतं, संतांचं पूजन आमच्याकडून होतं, जेव्हा आम्ही लोटांगण घालतो तुला, तेव्हा या सर्व गोष्टी, या सुखदुःखापुढं ह्या सर्व गोष्टी खूप मोठ्या आहेत. सुखदुःख, संकट, सामना किंवा मोह, लालसा ह्या गोष्टी फार क्षुल्लक आहेत, ह्या सर्व गोष्टी नामस्मरणातून दूर होत जात असतात. पुढे असं म्हणतात की ते अनिक सायास न करी न धरी आस,
होई न उदास सर्व भावे. आता मी कोणत्याच गोष्टीसाठी आस धरणार नाही किंवा प्रयत्न देखील करणार नाही ह्या भौतिक विषयांसाठी. हे भौतिक विषय आता मला नको आहेत देवा परमेश्वरा. मला आता केवळ तुझा सहवास हवा आहे, तुझ्या चरणाचं पूजन, तुझं दर्शन हवं आहे. आणि आता ह्यासाठी मी प्रयत्नसुद्धा करणार नाही की असल्या गोष्टी माझ्याकडून काहीतरी या संसारात गुंतण्याचे होत. आणि मी आता सर्व भाव सोडून ह्या सर्व भावांना मी उदास केलेला आहे. ह्या भावनात्मक गुंतनात आता राहणार नाही आहे. आपण जरी जेव्हा असे सर्व भाव टाकून देतो त्यावेळेस खरं जगण्याचा अर्थ मनुष्य प्राणी म्हणून आपल्याला कळेल. आणि आपण जन्म का घेतला हे जे संत तुकाराम महाराजांनी पहिल्याच त्यांच्या ओळीत सांगितलं कडव्यामध्ये, त्याचं उत्तर आपल्याला या कडव्यामध्ये मिळतं की आपण जन्मच का घेतला आहे आणि या जन्मासाठी आपण काय काय करायला पाहिजे. जन्मामध्ये येऊन इतरांना जर आपण त्रास देत असतो, इतरांना जर आपण दुःख देत असतो तर देवाला चांगलं वाटणार नाही. देव म्हणतो तुम्ही जर चांगले राहिलात तर मी तुम्हाला चांगली साथ देईन. होई न उदास सर्व भावे. मोक्ष आम्हा घरी कामाश्री ते दासी. होय सांगे ऐसी तुका म्हणे. संत तुकाराम महाराज मोक्ष तर आमच्या घरी काम करणारी दासी आहे. आमच्या घरात मोक्ष हे काम करतो, त्याच्यामुळे त्याचं आम्हाला काही नाही आहे. आणि आम्ही जे हे सांगत आहोत तुकाराम महाराज म्हणतात की ह्या गोष्टीसाठीच आम्हाला तुझी चरणसेवा घडायला हवी. आपण जरी ह्या मोक्षाला ह्या असंच दासीप्रमाणे जर ठेवत असताल तर खरंच आपल्या जीवनामधलं सार्थक होण्यासाठी नामस्मरण खूप गरजेचं आहे. परमेश्वराचा जर आशीर्वाद आणि जर साथ आपल्याला असेल तर आपण कसल्याच प्रकारचं दुःख, अडचणी, संकट, सामना याला भिणार नाहीत. ह्याला आपण चांगलं तोंड देऊ आणि या जीवनाचा उद्धार करू. खरंच मनुष्य जन्म म्हणून आपण का घेतला याचं उत्तर संत तुकाराम महाराजांच्या जेव्हा आपण अभंगाचा अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला निश्चित मिळतं. आणि हे अभंग आपल्याला या मनुष्य जन्मामध्ये इतर गोष्टींना तोंड देण्यासाठी खरोखर उपयोगी पडतात. जय जय रामकृष्ण हरी.